नमस्कार मित्रांनो, चार्ट्स मार्केट्स इनसाइट्स, चार्ट बाजार दृष्टिकोन किंवा आपण अंतर्दृष्टी म्हणू शकतो. हा माझा यूट्यूब चॅनल आणि हा माझा पहिला व्हिडिओ आहे यूट्यूबचा. आणि ह्या यूट्यूब चॅनलवरती मला एक बाजार मार्केट, आपण त्याला प्रत्येकाची स्वप्न पूर्ण करण्याची एक रंगभूमी असाही शब्द वापरू शकतो. पण ती रंगभूमी कशी आहे आणि त्याला बघण्यासाठी आपला दृष्टिकोन कसा असावा हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हाच दृष्टिकोन कसा असला पाहिजे हे मी ह्या यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि चला तर आपण सुरू करूया. मी भाग्यवान सूर्यवंशी फक्त एक ट्रेडर नाही, पण मी एक शिष्य, एक निरीक्षक आणि एक वॉरियर आहे, जो रोज मार्केटच्या रंगभूमीवर लढतो. फक्त पैशांसाठी नाही, तर संयमासाठी, शिस्तीसाठी आणि मनशक्तीसाठी. हा व्हिडिओ सर्वांसाठी तर नाही, मुळाच मी बनवत नाही आहे. हा त्यांच्यासाठी आहे जे झटपट श्रीमंतीचं स्वप्न सोडून खरं समजून शिकायचं ठरवत आहेत. यांच्यासाठी मी हा स्पेशल व्हिडिओ बनवत आहे. कारण प्रत्येकाला लवकर श्रीमंत व्हायचं आहे आणि ह्या सगळ्याच चढाओढीमध्ये ना प्रत्येकजण अडकलेला आहे. तर मला त्यांना पहिलं क्लिअर करायचं आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी मुळात नाही आहे. तर मी तुम्हाला एक छोटीशी माझी जर्नी शेअर करतो. माझा प्रवास कसा सुरू झाला आणि मी इथपर्यंत कसा पोचलो आणि माझी जर्नी आता चालूच आहे. मी जस्ट BSc कंप्लीट केलं होतं 2018 मध्ये. तिथून एक आमचा फॅमिली बिझनेस होता. 18 ते 2022 पर्यंत मी सेल्सचा जॉब केला, व्यवसायामध्येच, घरच्याच व्यवसायामध्ये एक सेल्सचा अनुभव घेतला, मार्केटमधला ग्राउंड रियालिटीचा. त्याच्यानंतर आहे ना सतत 4 वर्ष झाल्यानंतर सतत मला असं वाटायला लागलं की यार काहीतरी चुकतंय, कुठेतरी चुकतंय, काहीतरी मिसिंग आहे आणि काहीतरी नवीन केलं पाहिजे, काहीतरी शोधलं पाहिजे, ह्याच्यापेक्षाही काहीतरी नवीन करता येतंय आणि करण्या येण्याजोगं माझ्याकडे ते स्किल आहे. तर मी शोधलं पाहिजे की माझं पोटेन्शियल मी पाहिलं पाहिजे. आणि खरी तर तिथून सुरुवात झाली माझ्या ट्रेडिंग जर्नीची. 2022 मध्ये मी ट्रेडिंगमध्ये शिरलो. ॲट द एंड आय थिंक मे पर्यंत, म्हणजे मिड 2022ला मी ट्रेडिंगमध्ये शिरलो. आणि तिथे 2022 मधून मी छोटे मोठे यूट्यूबचे व्हिडिओ बघत होतो. तिथून इन्व्हेस्टमेंट चालू केल्या. यूट्यूबचं वरून पाहायचं, ते लोक सांगायचे हा शेअर इथं गेला की इथे बाय करा, हा गेला की बाय करा, असा त्यांचे प्रॉफिट शो करायचे. आणि मग ते विचारणं स्वप्नामध्ये उतरायला लागले की यार नाही, एवढा पैसा एवढा लवकर बनू शकतो इथे. आणि मग ते ना त्या गोष्टी इम्प्लिमेंट करायची ना अशी स्वतःमध्ये ओढ लागायला लागली की नाही यार, इथं काहीतरी वेगळं आहे, इथं काहीतरी मोठं आहे, इथे पैसा मोठा बनू शकतो. आणि मी ते यूट्यूबर सारखे मोठे स्वप्न बघायला लागलो. आणि खरं म्हणजे ते स्वप्न बघत असताना पण त्या स्वप्नांना मला एक रिअल युद्धभूमीवर घेऊन गेलं. ते माझं स्वप्न म्हणजे ॲक्च्युली ते स्वप्न बघत असताना मी डायरेक्ट युद्धात कसा पडलो हे मला ना समजलं नाही. तो काळच असा असतो की मनुष्याला तो समजतच नाही लवकर. बऱ्याच वेळा ना तो अडकतो आणि तिथे तो विचार करत राहतो की नाही मला जमेल. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तो बऱ्याच गोष्टी तिथे करतो आणि तो डिसिजन्स घेतो. आणि सेम मीही त्या गोष्टी केल्या. रँडम ट्रेड घेतले, ओव्हर कॉन्फिडन्स झालो, लॉसेस झाले. आणि तेव्हा कुठे कळलं की ट्रेडिंग म्हणजे काय. ट्रेडिंग म्हणजे फक्त पैसा नाही आहे, ती एक मनस्थितीची परीक्षा आहे. ट्रेडिंग एक आत्मविकासाची प्रयोगशाळा आहे. आणि हे समजायला तेव्हा खूप उशीर झाला होता. बऱ्यापैकी कॅपिटल लॉस झालं होतं. आणि मग तिथे कुठेतरी थोडंसं थांबण्याचा निर्णय घेतला. आणि त्याच्यानंतर एक ट्रेडिंगच्या वास्तविक दुनियेमध्ये मी ना एंटर झालो. वास्तवता, ट्रेडिंगची वास्तवता. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, आपण लोकांचे प्रॉफिट्स स्क्रीनशॉट
हे पाहतो आणि आपल्याला खूप मन असं भरून येतं, यार काश हे माझ्याकडे पण असतं तर, यार हे मी करू शकलो असतो तर. पण काय होतं माहिती आहे का, मार्केटचं गूढ, अस्वस्थ, कठीण बाजू ही कधीच आपल्याला दिसत नाही. आणि दिसत नाही हा मुळात प्रश्नच नाही, आपण बघण्याचा प्रयत्न नाही करत आणि आपण तिथेच आहे ना अडकतो. आणि तिथे अडकल्यामुळे ना सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स आपण उभे करतो. ते जसं फोमो, भीती, शंका, रिव्हेंज ट्रेड आणि शिस्त हरवल्यानंतर येणारे प्रॉब्लेम, स्वतःचं युद्ध सुरू होतं. आणि ॲक्च्युअली हीच ट्रेडिंगची वास्तविकता आहे. 90% लोक हे फेल होतात, तर ह्याचं कारणच हे आहे. कारण त्यांच्याकडे कोणता प्लॅन नाही आहे, कोणतं स्ट्रक्चर नाही आहे, कोणते पेशन्स नाही आहेत. फक्त पैसा हवा आहे, फक्त पैसा हवा आहे. का तर ते पाहिलेले स्क्रीनशॉट्स, पाहिलेले व्हिडिओज, ॲक्च्युअली डार्क रिॲलिटी आपण पाहत नाही. मागे काय घडतंय, मार्केट कसं फ्लो होतंय, आपली मनस्थिती काय आहे, कोणत्याही गोष्टीचा आपण विचार करत नाही आणि आपण त्या फ्लोमध्ये वाहत राहतो आणि त्या फ्लोमध्ये आपण आपलं बऱ्यापैकी गमावून बसतो. बरीच लोक सगळंच गमावून बसतात. पण ह्या गोष्टी तिथे मला लवकर समजल्या गेल्या की यार ट्रेडिंग म्हणजे सायकोलॉजिकल युद्ध आहे. त्यामुळे मला इमोशन्सवरती कंट्रोल ठेवलाच पाहिजे. आणि मी मार्केटवरती पकड जमवू शकत नाही, पण मला माझ्या इमोशन्सवरती तरी पकड जमवता येऊ शकते. आणि मग तिथून खेळ चालू झाला माझ्या मनशक्तीचा, सायकोलॉजिकल शस्त्राचा. आणि मी त्या गोष्टी माझ्यामध्ये इम्प्लिमेंट करायला सुरुवात केल्या, मी त्या डेव्हलप करायला सुरुवात केली. हा खूप मोठा काळ होता, साधारणतः 2 वर्षांचा कालावधी गेला ह्या सगळ्या गोष्टींना. मी बोलतो हे शब्द सहज आहेत, पण ह्याच्या मागे खूप साऱ्या गोष्टी स्ट्रगल झालंय माझं. खूप मोठी जर्नी झाली 2 वर्षाची. खूप पेन झालंय ह्या सगळ्या गोष्टींमधले. पण मग त्यातून एक मला कळालं, मनशक्ती काय असली पाहिजे. मग त्यासाठी मी माझं स्वतःचा मंत्र डेव्हलप केला की यू डोंट ट्रेड द मार्केट, यू ट्रेड युअर रिॲक्शन टू द मार्केट. म्हणजेच काय, मी मार्केटला कंट्रोल करू शकत नाही, पण मी माझ्या रिस्पॉन्सला जरूर कंट्रोल करू शकतो. आणि त्या गोष्टी मला समजल्यामुळे मी माझ्यामध्ये त्या गोष्टींवरती काम करायला सुरुवात केली. मी मॉन्क मोडमध्ये गेलो, सोशल मीडिया कम्प्लिटली बंद केला, सर्व डिस्ट्रॅक्शन बंद केले. एक कम्प्लीट ध्येय, एक कम्प्लीट विजन घेऊन मी मार्केटमध्ये उतरलो. एक मला फंडेड ट्रेडर बनायचं एक स्वप्न माझ्यामध्ये डेव्हलप झालं. तेव्हा मला प्रॉब्लेम्स कळाल्या होत्या, प्रॉब्लेम्स काय असतात, कसं ट्रेड केलं जातं. जेव्हा तुमच्याकडे कॅपिटल नसतं त्यावेळी तुम्ही एका प्रॉब्लेमचा सहारा घेऊन त्या जर्नीमध्ये तुम्ही जाऊ शकता. तेही तुम्हाला मी सांगणार आहे, कशा तुम्ही प्रॉब्लेमचा सपोर्ट घेऊन तुम्ही एक चांगला ट्रेडर बनू शकता, उत्तम. पण तुमच्याकडे त्यासाठी खूप चांगले स्किल्स असले पाहिजेत आणि त्यासाठी एक विशिष्ट डिसिप्लिन असतं, एक रुटीन असतं. सगळ्या गोष्टींनी एक ट्रेडर बनतो, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला देणार आहे. एक स्टेप बाय स्टेप ती जर्नी मी तुम्हाला सांगेल. म्हणजे त्या फंडेड ट्रेडर बनायचं स्वप्नामध्ये मी माझं रुटीन फिक्स केलं. लवकर उठणे, ठरवलेली ट्रेडिंगची वेळ पाळणे, त्या टायमालाच ट्रेड करणे, अनालिसिस करणे, जर्नलिंग करणे, माइंडसेटवरती काम करणं, अफर्मेशन्स जे डेली रुटीनमध्ये असतं. मॉर्निंगला उठल्यानंतर तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह बोलता, पॉझिटिव्ह सांगता की यार नाही, मी एक प्रोफेशनल ट्रेडर आहे, मी एक पेशन्स ट्रेडर आहे, मी एक डिसिप्लिन ट्रेडर आहे, मी एक कन्सिस्टंट ट्रेडर आहे. हे अफर्मेशन स्वतःला सवयींमध्ये उतरून घेतले. ते अफर्मेशन स्वतःला अशा माइंडमध्ये फिट करून घेतल्या की नाही, मला हे करायचं आहे, तर मला एक वेळेनुसार, एक विशिष्ट माइंडसेटनुसार ह्या गोष्टींमधनं गेलंच पाहिजे आणि मी ते जाणार आहे. मग तिथून थोडं ओव्हर थिंकिंग पण होत होतं आणि होते पण कधी कधी होत असतात. हा मी एकटाच असा ट्रेडर नाही की सगळेच ट्रेडर आहेत की ज्यांना ओव्हर थिंकिंग होतं, ते पण अडकतात आणि मी सुद्धा अडकतो. असं नाही की मी पूर्ण प्रोफेशनल झालेलं आहे, मी शिकतोय, माझी ही जर्नी चालू आहे, मी हे या गोष्टींमध्ये इम्प्लिमेंटेशन आणायचा प्रयत्न करतोय. पण माझ्यामध्ये मी बरीच सुधारणा केलेली आहे, पण आता सध्या अडकत नाही आहे. एक्झिक्युशनची क्लिअरिटी आलेली आहे, मला काय करायचं आहे, कुठे करायचं आहे,
कधी करायचा आणि कधी ट्रेड प्लेस करायचा, या सगळ्या गोष्टींचं एक कॉम्बिनेशन असतं मार्केटचा दृष्टिकोन. आणि हाच दृष्टिकोन एक प्रत्येक प्रोफेशनल ट्रेडरमध्ये उभा असतो आणि तोच सगळा दृष्टिकोन मला माझ्या मराठी माणसांपर्यंत पोहोचवायचा आहे. तुम्ही बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, ह्या सगळ्या युट्यूबर्सला बघता, त्यांच्याकडनं अर्धवट नॉलेज घेता, ॲक्च्युली त्यांनाही प्रॉपर येत नाहीये. तेही ते ट्रेंड लाईन, ते चार्ट पॅटर्न्स, ते कॅन्डल स्टिक, ह्या सगळ्यांमध्ये अडकून तुम्हालाही तेच विकतायत जे त्यांना येत नाहीये ऑलरेडी. आणि ते एक कोर्समधून पैसा उभा केलेला आहे त्यांनी एका, आणि ते तुम्हाला सेल आउट करतात. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपला मराठी माणूस, या सगळीच माणसं पिसली जातात. मग ह्या गोष्टींचं तुम्ही बारकाईने विचार केला पाहिजे. हा ठीक आहे, त्यांनी ती कला आत्मसात केली, एक ठराविक विशिष्ट कलेला त्यांनी एक विशिष्ट किमतीमध्ये तोललं, पण त्याचा उपयोग हा खरंच ॲक्च्युली पुढच्या व्यक्तीला होतोय की नाही याचंही मागचं मार्गदर्शन त्यांनी केलं पाहिजे प्रत्येक ट्रेडरने. म्हणजे माझे गुरु, मी ज्यांच्याकडनं ट्रेडिंग शिकलो, मी ज्यांच्याकडनं ICT शिकलो, म्हणजे SCT, SMC, स्मार्ट मनी कन्सेप्ट, मायकल जे हर्डलसन आणि निलेश सर यांच्याकडनं मी जे ट्रेडिंग शिकलो, त्यांनीही मला हे शिकवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही स्वतःमध्ये एक अशी दृष्टी उभी करा जी तुम्ही इतरांना प्रॉपर वेने देऊ शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन म्हणजेच मार्केट आहे. तर तुम्हाला हे समजायचं आहे मार्केटचं स्ट्रक्चर, मार्केटच्या कन्सेप्ट, मार्केट चालतं कसं, मार्केटमध्ये कोणत्या गोष्टी फॉलो होतात, मार्केटमध्ये कोणतं बिहेवियर चालतं, ह्या सगळ्या गोष्टी एका सेटअपनुसार चालतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत देणार आहे. मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण पण देऊ शकतो. आपण या चार्टमध्ये आपण बघूया. एक साधारणतः मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. त्याच्यामध्ये बेसिक्स, एक बिगनर जो सुरुवात करायला तयार असतो, म्हणजे एकदम सुरुवात, ज्याला काहीच ट्रेडिंग मधलं माहिती नाही, तो आता मी याच्यामध्ये कोणतीही ट्रेंड लाईन वापरणार नाही. पहिली तर गोष्ट, कोणताही चार्ट पॅटर्न वापरणार नाही आहे. तुमचा W पॅटर्न, तुमचा M पॅटर्न, तुमचे सगळे जे पॅटर्न आहे, ट्रायंगल, हे कुठलेही पॅटर्न याच्यात वापरणार नाही. कोणतीही ट्रेंड लाईन नसेल, कोणताही इंडिकेटर मी वापरत नाही. आता इथे वापरतो तर नक्की एक्झॅक्टली काय, मी बघतो कसं, मी स्ट्रक्चरचं ऑब्झर्वेशन करतो कसं. मार्केटमध्ये आहे ना, बेसिकली आता हे नॉलेज यूट्यूबवरती सगळे यूट्यूबवर देतात. त्यातल्या कॉमन 3 गोष्टीत आपल्या प्रत्येकाला माहिती आहेत. ट्रेंड, मार्केटचा ट्रेंड. एक मिनटं, मी ह्याला टाईप करतो म्हणजे जरा आपल्याला सोपं पडेल. ट्रेंड, मार्केट ट्रेंड, मार्केट ट्रेंड. आता याच्यामध्ये बेसिकली 3 ट्रेंड वरती मार्केट चालतं. अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि एक डाऊन ट्रेंड, आणि आहे तिसरा म्हणजे साइडवेज मार्केट, साइडवेज. आता आहे ना, हे मार्केटचे ट्रेंड पण म्हणू शकता, एक स्ट्रक्चर म्हणू शकता, मार्केटचे झोन्स म्हणू शकता, मार्केटचं बिहेवियर म्हणू शकता की ह्या बिहेवियरमध्ये मार्केट चालतं आणि ह्याच बिहेवियरमध्ये ते पॅटर्न क्रिएट करतं. जसं तुम्ही पाहिलं तर आता हा मार्केटचा अप ट्रेंड आहे, तर मग हे कोणतं बिहेवियर शो करतंय मार्केट, एक हायर हाय, हायर लो, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, कन्सोलिडेशन म्हणजे साइडवेज मार्केट आहे. परत नंतर ते हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय. परत मार्केटने स्ट्रक्चर शिफ्ट केलं, इथून मार्केटचं स्ट्रक्चर शिफ्ट झालं, मार्केट पुन्हा हायर लो, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, हे झालं मार्केटचे स्ट्रक्चर्स. म्हणजे जर आपण इथे पाहिलं, हे अप ट्रेंड होतं, हे डाऊन ट्रेंड होतं, सॉरी डाऊन ट्रेंड नाही, साइडवेज होतं, आणि हे एक डाऊन ट्रेंडमध्ये झालेलं कन्सोलिडेशन. त्याच्यानंतर पुन्हा मार्केटने स्ट्रक्चर शिफ्ट केलं इथे. तर मार्केटला हे बघण्याचे 3 व्ह्यूज आहेत आणि ही एक दृष्टी आहे की आपल्याला आपलं बायस हे ऑलरेडी क्लिअर असलं पाहिजे. आता बायस शब्द हा नवीन आहे तुमच्यासाठी,
पण जसं जसं तुम्ही ICT SMC शिकत जाचाल तर तुम्हाला बायस ह्या गोष्टीची आयडिया येईल की बायस एक्झॅक्टली काय असतं. आणि एकदा तुम्ही हे शिकला, एकदा तुम्हाला बायस हे सगळ्या तुम्हाला गोष्टी समजल्या तर तुमच्यासाठी हे सगळं स्ट्रक्चर्स ओळखणं हे खूप सोपं जाईल. आणि तुम्ही एकदा हायर टाइम फ्रेम लोअर टाइम फ्रेमचं कॉम्बिनेशन सोबत हायर बायस तुम्ही एक्झिक्यूट केले तुमचे, तर तुम्ही ट्रेड घ्यायला तुम्हाला खूप सोपं होईल. त्याच्यामध्ये मेजरली एक बेसिक्स तुम्हाला सांगतो अजून ह्याच्यामध्ये यूज होतात माझे SMC मध्ये ऑर्डर ब्लॉक्स. ऑर्डर ब्लॉक्स, आता ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय, मोठे प्लेयर्स कुठे एंटर होतात ते ओळखायचं ठिकाण. एक ट्रेडिंगची धुरा असते ही एक्झॅक्टली ऑर्डर ब्लॉक्स. आता ते ऑर्डर ब्लॉक्स कसे दिसतात त्याचे पण खूप सारे प्रकारस आहेत, त्याचे पण खूप सारे टाईप्स आहेत. ते तुम्हाला मी येणाऱ्या ह्याच्यामध्ये शिकवेन, येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मी ऑर्डर ब्लॉक्स काय असतात ते सगळे शिकवेल. पण तुम्हाला त्याचे एक्झाम्पल्स मी तो शो करतो. तर हा आहे डेलीचा चार्ट. तर डेली कॅन्डलवरती जेव्हा अप ट्रेंड मधली कॅन्डल, एकच मिनिट, अप ट्रेंड मधले जो पुलबॅक असतो, पुलबॅक मध्ये जी बॉटमला झालेली कॅन्डल त्याच्यानंतर आलेली डिस्प्लेसमेंट, दोन कॅन्डल मधला गॅप असतो ना, म्हणजे ही एक कॅन्डल सोबत ही आलेली डिस्प्लेसमेंट आणि नंतर पहिल्या आणि तिसऱ्या कॅन्डल मधला गॅप, ही इनसाइड कॅन्डल आहे. त्याच्यामुळे या कॅन्डलला कन्सिडर करू नका, तर ही पूर्ण कॅन्डल आपल्याला बघायची आहे. तर हा झाला ऑर्डर ब्लॉक. फर्स्ट कॅन्डल मी एक रिमूव्ह करतो म्हणजे तुम्हाला प्रॉपर नीट समजेल. तर एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता हा ऑर्डर ब्लॉक, मार्केट ह्या ऑर्डर ब्लॉकच्या जवळ आलं, एक्झॅक्ट रिव्हर्स झालं. आता ऑर्डर ब्लॉक सोबत एक दुसरा कंटेंट असतो, तो म्हणजे FVG. FVG म्हणजे काय, FVG सेकंड आला, FVG कॅपिटल टाकतो. FVG म्हणजे ह्याला म्हटलं जातं फेअर व्हॅल्यू गॅप्स. FVG ला बोललं जातं फेअर व्हॅल्यू गॅप्स. तर फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे काय, दोन पहिल्या आणि तिसऱ्या कॅन्डल मधला जो गॅप असतो त्याला फेअर व्हॅल्यू गॅप्स म्हटलं जातं. मी ह्याला कलर थोडासा वेगळा देतो, तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल याची. फेअर व्हॅल्यू गॅप. आता फेअर व्हॅल्यू एक्झॅक्टली काम काय करतं की दोन कॅन्डल मध्ये जो गॅप क्रिएट झाला असतो ना, तो बॅलन्स करायचं काम करतं. जिथे प्राइस येते इम्बॅलन्स असतो, मार्केट इम्बॅलन्स असतो तो टॅप करतो आणि प्राइस निघून जाते. म्हणजे मार्केट जिथे परत येण्याची जी शक्यता असते, इम्बॅलन्सिंग जी जागा असते, त्याला आपण फेअर व्हॅल्यू गॅप्स म्हणतो. तुम्ही बघा एक्झॅक्टली मार्केट ह्या ऑर्डर ब्लॉक पासून मुवमेंट झालं, कन्सोलिडेट केलं आणि इथून डायरेक्ट इथे आलं, फेअर व्हॅल्यू टॅप, ऑर्डर ब्लॉक टॅप, स्लाइटली ऑर्डर ब्लॉक बाकी आहे, पण फेअर व्हॅल्यू टॅप झाला आणि तो प्राइस मुगून गेली. पण तुम्ही म्हणू शकता इथूनच का फिरलं, तर इथेही एक कारण आहे, ते म्हणजे अपसाइडचा ऑर्डर ब्लॉक. तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला इथं ऑर्डर ब्लॉक प्लस कॉम्बिनेशन FVG दिसेल. हे बघा, एक्झॅक्ट झूम केलं तर तुम्हाला इथे दिसेल प्राइसने ऑर्डर ब्लॉकला टॅप केलंय, प्राइसने ऑर्डर ब्लॉकला टॅप केलंय, प्राइसने FVG ला टॅप केलंय. हा झाला तुमचा फेअर व्हॅल्यू गॅप. तुम्ही इथे पाहिलं तर फेअर व्हॅल्यू गॅप आहे हा, आणि एक्झॅक्ट प्राइसने तुम्हाला इथे टॅप करून प्राइस रिटर्न. बऱ्याच वेळा होतं प्राइस ऑर्डर ब्लॉक आणि FVG दोन्ही घेतं. खूप वेळा काय होतं, प्राइस फक्त ऑर्डर ब्लॉक टॅप करते, जर फेअर व्हॅल्यू गॅप ऑलरेडी टॅप झाला असेल तर प्राइस पुन्हा येते ऑर्डर ब्लॉक टॅप करते आणि प्राइस पुन्हा डाऊन. तर तुम्हाला समजलं, हा झाला आपला ऑर्डर ब्लॉक, हा ऑर्डर ब्लॉक, हा ऑर्डर ब्लॉक, हा डाऊन अप साइडचा ऑर्डर ब्लॉक, हा डाऊन साइडचा ऑर्डर ब्लॉक. हटलं तर मी इथं टाईप करतो डाऊन साइड ऑर्डर ब्लॉक आणि याला मी थोडंसं इथे ठेवतो आणि हा झाला तुमचा अपसाइड ऑर्डर ब्लॉक.
अपसाईड ऑर्डर ब्लॉक. आता बघा मी काही वापरलेलं नाही, इंडिकेटर वापरलेला नाही, काही वापरलेलं नाही. एक्झॅक्टली स्मार्ट मनी अशाच काम करतात. तुम्ही समजून घ्या, मार्केट एका स्ट्रक्चरमध्ये काम करतं. प्राइस रीड करण्याची एक पद्धत असते आणि ती पद्धत तुम्हाला समजून घ्यायची आहे. मार्केट कसं मुवमेंट करतंय. तुम्ही याच्यामध्ये कुठलंही इंडिकेटर लावू नका. इंडिकेटरचा अर्थ काय होतं, आफ्टर इंडिकेशन म्हणजे झालेली गोष्ट इंडिकेट करणं. इथे तुम्हाला ऑलरेडी प्रेडिक्ट करता येते की एक्झॅक्ट माझा ऑर्डर ब्लॉक आलाय, माझी प्राइस इथून रिव्हर्स होणार आहे आणि प्राइस एक्झॅक्टली रिव्हर्स झालेली आहे. माझा इथे एफयूजी आलेला आहे, फेअर व्हॅल्यू गॅप आलेला आहे. प्राइस माझी इथून रिजेक्ट होणार आहे, रिव्हर्स होणार आहे. प्राइस एक्झॅक्टली रिव्हर्स झाली, प्राइस एक्झॅक्टली रिव्हर्स झाली. ऑर्डर ब्लॉक टॅप. तुम्ही बघा प्राइस कुठेच त्याचे हे सोडत नाही. इथे तुम्ही छोटा ऑर्डर ब्लॉक आहे बघा, इथेही तुम्ही नीट बघा. हे बघा, हा एक ऑर्डर ब्लॉक झाला अप ट्रेंड. हा एक्झॅक्टली याचा कलर मी चेंज करतो, ग्रीन करतो. आणि परत इथे तुम्ही फेअर व्हॅल्यू गॅप ही बघा, फेअर व्हॅल्यू गॅप 2 कॅन्डल मधला गॅप, ह्याचा कलर मी थोडासा ब्ल्यू करतो, झूम करतो. एक्झॅक्ट प्राइस आली, प्राइस टॅप, बाउन्स बॅक, एक्झॅक्ट फेअर व्हॅल्यू गॅप. इथेही बघा तुम्ही फेअर व्हॅल्यू गॅप. हे जरा थोडंसं डिलीट करतो, खूप ड्रॉ झालेला आहे लाईन्स. एक मिनिट. तुम्ही इथे बघा प्राइस इथूनच का फिरली, तर इथे एक इम्बॅलन्स होता, 2 कॅन्डल मधला इम्बॅलन्स. प्राइस एक्झॅक्ट टॅप केली आणि प्राइस रिव्हर्स झाली. प्राइस कुठून फिरली, ऑर्डर ब्लॉक टॅप, 50% एरिया आणि प्राइस रिव्हर्स. प्राइस आली, लिक्विडिटी ग्रॅब केली. हा, आणि प्राइसने मोमेंटम केली. आता आहे ना, हे एक स्ट्रक्चर आहे, हे एक स्ट्रक्चर झालं. तुम्ही बघा एक स्ट्रक्चर आहे, लोअर लो, सॉरी हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय. इथे प्राइस प्रत्येक पीओआय ला घेऊन जाते. पीओआय म्हणजे काय, तर पॉइंट ऑफ इंटरेस्ट. एक्झॅक्ट हे जे फेअर व्हॅल्यू गॅप्स आहेत, टॅप प्राइस वरती गेली, फेअर व्हॅल्यू गॅप, प्राइस टॅप, मिड लिक्विडिटी कलेक्ट आणि प्राइस वरती गेली. मला सांगायचं तात्पर्य हेच आहे यामध्ये की तुम्ही एसएमसी आणि आयसीटी चे कन्सेप्ट समजून घ्या. खूप सोपं आहे, पण हे तितकंच कठीण आहे, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचा एकत्रित डेटा यूज करायचा असतो. आणि ते एकदा तुम्हाला समजलं की तुमच्यासाठी ही सगळी प्रोसेस सोपी होईल. तुमचे बायस तुम्हाला जर क्लिअर असतील तर तुम्ही हे सगळ्या मूव्स तुम्ही कॅप्चर करू शकता. तुम्हाला हे समजेल हे इथून का फिरतंय, तिथे का गेलेलं. मी तुम्हाला एक चार्ट एक्सप्लेन केला आणि हा रिसेंटली चार्ट आहे 2025चा, 4 महिन्यापूर्वीचा, आपलं नोव्हेंबरचा पण आहे. तुम्ही मागे जरी हिस्ट्री चेक केली ना, ते प्राइस सेम तेच करते. इथे बघा ऑर्डर ब्लॉक, एफयूजी, फेअर व्हॅल्यू गॅप, एक्झॅक्ट टॅप, प्राइस वरती. हा झाला आपला ऑर्डर ब्लॉक. याचा आपण कलर वाटला चेंज करूया. ऑर्डर ब्लॉक, एफयूजी, प्राइस टॅप, ऑर्डर ब्लॉक, एफयूजी आहे सोबत हा आपला ऑर्डर ब्लॉक पण आहे इनसाइड कॅन्डलचा, प्राइस टॅप. प्राइसचं स्ट्रक्चर समजा. प्राइस तुम्हाला स्वतः सांगते की मी कुठे चाललेली आहे, मी काय करणार आहे नेक्स्ट मोमेंटम. तुम्हाला कळालं की स्ट्रक्चर कोणतं चाललंय तुमचं, की मी हायर लो, हायर लो, हायर लोच्या फॉर्मॅटमध्ये, तर मी एक्झॅक्ट येणार आहे, एफयूजी ऑर्डर ब्लॉक टॅप करणार आहे, मी प्राइस वरती जाणार. काय होतं माहिती आहे काय, हे डिटेल कन्सेप्ट जे तुम्ही युट्यूबला शिकलायत ना, हे ट्रेंड लाईन वाले, हे ट्रेंड लाईन तुम्ही मारता, अशी ट्रेंड लाईन मारता, हे ट्रेंड लाईन मारता, हे तुमचं रिटेल नॉलेज आहे. हे सगळ्यांनाच येत असतं तर सगळे श्रीमंत आणि करोडपती झाले असते. समजून घ्या याच्यामध्ये कन्सेप्टमध्ये. आणि एसएमसी ही सोपी नाही आहे. एसएमसी मध्ये पण कन्फ्युजन्स येतात. खूप वेळा अशी वेळ येते की स्ट्रक्चर कन्फ्यूज करतात, तिथे तुम्हाला थांबावं लागतं, तुम्हाला वाट बघावी लागते. पण ॲज कम्पेअर ट्रेंड लाईन आणि तुमच्या चार्ट पॅटर्नपेक्षा यामध्ये तुम्ही मार्केटची मुवमेंट्स प्रेडिक्ट करू शकता. मार्केट चालण्याचे स्ट्रक्चर, चालणारे स्ट्रक्चर्स तुम्ही
अज्युम करू शकता, तुमची थॉट प्रोसेस डेव्हलप करू शकता. मला हे सांगायचं की तुम्ही ह्या गोष्टी शिका, ह्या गोष्टींकडे तुम्ही जास्त वेळ द्या. आणि माझा हाच प्रयत्न आहे की प्रत्येक मराठी माणसाला ते रिटेल नॉलेज न देता स्मार्ट मनी कन्सेप्टचं नॉलेज प्रोव्हाइड करायचं आहे. तर तुम्ही हे शिका या सगळ्या गोष्टींकडनं. आता पुढचा एक कन्सेप्ट तुम्हाला अजून एक सांगतो, लिक्विडिटी. जरा साईज लिक्विडिटी, एक मिनिट. लिक्विडिटी याची साईज थोडंसं वाढवतो. लिक्विडिटी. आता लिक्विडिटी म्हणजे काय की रिटेल ट्रेडर जिथे एसएल ठेवतात, म्हणजे कुठे कुठे ठेवतात रिटेल ट्रेडरचा मोस्ट ऑफ एसएल कुठं असतोय बघा, ऑल हायच्या वरती. मी ट्रेंड थोडीशी लाईनची साईज वाढवतो आणि मी तर रेड नाही दुसरा कलर मार्क करतो, म्हणजे तुम्हाला एक समजून जाईल. ब्ल्यू कलर देऊ. हा झाला एसएल एरिया. मी इथं लिक्विडिटी साईन देतो, एक लिक्विडिटी साईन. आता इथे लिक्विडिटी आहे, सेम लिक्विडिटी हायच्या वरती आहे. आता स्ट्रक्चर कोणतं चाललंय आपलं? आता आपलं स्ट्रक्चर चाललंय, एक मिनिट हे डिलीट करतो मी. आता आपलं स्ट्रक्चर चालू आहे हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो आलं. ओके. मग लिक्विडिटी जास्त कुठे असेल? हायच्या अबाव ना, म्हणून प्राइसने लिक्विडिटी घेतली. आणि एक्झॅक्टली इथेच जास्त रिटेल प्लेयरचे स्टॉप लॉस असतात की नाही प्राइस इथून खाली पडेल, नाही इथून खाली पडेल. आणि एक्झॅक्टली प्राइस इथे एवढा मोठा मोमेंटम येतो, डिस्प्लेसमेंट येते. पुन्हा एकदा तेच होतं, पुन्हा लोक 2 कॅन्डल बघतात दिवसाच्या आणि नाही आता उद्या मार्केट पडेल, पण एक्झॅक्ट नॉलेज नसल्यामुळे मार्केट तुमचे एसएल उडवतो. आणि बऱ्याच वेळा हेच होतं, सगळ्या रिटेल प्लेयर सोबत हेच होतं. आणि मीही हेच करत होतो 2 वर्ष. जेव्हा एक्झॅक्टली कळालं मार्केट कसं चालतं, काय होतं, प्राइस कुठे जाते, प्राइसच्या मागची कारणं काय आहेत, चालण्याच्या मागचे स्ट्रक्चर्स काय आहेत, बायर्स काय आहेत, लिक्विडिटी कुठे आहेत, फेअर व्हॅल्यू गॅप्स कुठे आहेत, ऑर्डर ब्लॉक्स कुठे आहेत, स्ट्रक्चर ब्रेक कुठे होतात, स्ट्रक्चर्स कंटिन्युएशन्स कुठे करतात, स्ट्रक्चर स्टॉप कुठे होतात, स्ट्रक्चर एका झोनमध्ये जातात, सीक आणि डिस्ट्रॉयच्या पद्धतीने चालतात. हे भरपूर कन्सेप्ट्स आहेत, भरपूर सारे ब्लॉक्स आहेत एसएमसी मध्ये. आणि हे स्मार्ट मनी त्या पद्धतीने यूज करतात. आणि हे तुम्ही कोणत्याही टाइम फ्रेमवरती जावा, तुम्ही 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जावा, 15 मिनिटाच्या वरती जावा, एक 1 डे वरती जावा. मी तुम्हाला डेली सांगितलं, वीकली जाऊ शकता, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती चला. मी 15 मिनिटात तुम्हाला दाखवतो. मी करंट डेटा नाही दाखवणार, कारण थोडंसं सेबीचे रूल्स आणि गायडन्स खूप आहेत, रेग्युलेशन्स आहेत. मी तुम्हाला जुना डेटा दाखवतो. तुम्ही हा चार्ट तुम्ही स्वतः फॉलो म्हणजे बॅक टेस्टिंग केलं तर तुम्हाला कळेल. बघा आता आपण हा चार्ट इथे बघतो, अपट्रेंडचा चार्ट बघत होतो. तुम्ही अपट्रेंडमध्ये बघा, 15 मिनिटाचा चार्ट घेतलेला आपण, किंवा 1 आवरचा जर घेतला तर बेस्ट राहील. 1 आवरमध्ये हा की 15 मिनिटं पण ओके आहे, पण 1 आवरमध्ये तुम्हाला जास्त आयडिया येईल, कारण 24 तास चालू असतो गोल्डचा चार्ट. आता तुम्हाला 1 आवरमध्ये स्ट्रक्चर चांगले मिळतील. हे बघा लिक्विडिटी पूल्स, लिक्विडिटी कलेक्ट, प्राइस वरती एक्झॅक्टली ऑर्डर ब्लॉक, एफयूजी ऑर्डर ब्लॉक, प्राइस मधला गॅप, एफयूजी. आता इथे कन्फ्यूज होतं 2, हे इथे 2 एफयूजी आहेत, हेही तुम्हाला सांगतो याच्यामधली हे कोणते ओळखायचे आणि एक्झॅक्टली हाच का गेला. पण हा मी तुम्हाला आत्ता लगेच नाही सांगणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यासाठी काही कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. ते न शिकता तुम्हाला हे कन्सेप्ट समजणार नाही, ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. आणि हे बघा एक्झॅक्ट टॅप, प्राइस रिटर्न, प्राइस रिटर्न. इथे लिक्विडिटी कलेक्ट केली, इथे लिक्विडिटी कलेक्ट, प्राइस अपसाइड. मी सगळ्या गोष्टी बघू शकता ह्याच्यामध्ये. तुम्ही अपट्रेंडचा चार्ट घ्या, तुम्ही स्वतः अनालिसिस करा, स्वतः गोष्टी ऑब्झर्व करा स्वतःमध्ये. तुम्ही एक एक गोष्टींना प्रत्येक मिनिटामध्ये टाइम फ्रेम मध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता. डेली टाइम फ्रेम, 4 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये, म्हणजे हा जो आहे ना टाइम फ्रेम, या टाइम फ्रेम याला
फ्रॅक्टल नेचर म्हणतात. हे जे आहे ना याला फ्रॅक्टल नेचर म्हणतात. माणूस इथेच फसतो. आणि मार्केट समजण्यासाठी ज्याला फ्रॅक्टल नेचर कळालं ना तो मार्केटमध्ये पैसे बनवू शकतो. पण हे फ्रॅक्टल नेचरच शिकण्यासाठी बऱ्याच माणसांचं आयुष्य पणाला लागतं. कारण इथेच माणूस कन्फ्यूज खूप होतो. एक्झॅक्टली करू काय, हे बघू का हे बघू का हे बघू. आणि हे मी तुम्हाला शिकवेन कसं कसं एक पद्धत असते, कोणत्या टाइम फ्रेमला आपल्याला काय ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि काय नाही बघायचं आहे. आणि तर आणि हे पाहिलं आपण सोबत डे टाइम फ्रेमवरती. आणि आता आपण काय बघत होतो, आता पार्ट असा आला की स्ट्रक्चर ब्रेक्स. आता एक अजून एक कन्सेप्ट तुम्हाला सांगून देतो, स्ट्रक्चर ब्रेक्स. आता हे स्ट्रक्चर ब्रेक्स मी हे बेसिक सांगतोय. हे जे आहे ना हे SMCचं बेसिक आहे, एक जस्ट बेसिक आहे. पण ह्याच्यात पण खूप सारे कन्सेप्ट आहेत जिथून SMC स्टार्ट होते. तर हा बेस कन्सेप्ट आहे, तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. त्यासाठी एक तुम्हाला मी SMCचं एक ओव्हरव्ह्यू देतोय. आता स्ट्रक्चर ब्रेक म्हणजे काय, जे आता आपण हे शिकलो त्याच्यामध्ये ट्रेंड कंटिन्युएशन आणि इथं ट्रेंड चेंज झाला जेव्हा स्ट्रक्चर शिफ्ट झालं. ट्रेंड हे कुठे आहे लाईन, हां. आता मार्केटमध्ये एक ट्रेंड चालू होता, कोणता, हा हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, पुन्हा हायर हाय, हायर लो, हायर हाय. आता पुन्हा काय झालं, मार्केटने हा स्विंग ब्रेक केला आणि स्ट्रक्चर शिफ्ट झालं. एक्झॅक्टली यालाच बोलतात स्ट्रक्चर शिफ्ट. तुम्ही याला नाव देऊ शकता स्ट्रक्चर शिफ्ट. मग स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर काय, जो ट्रेंड कंटिन्युएशन होता तो ट्रेंड चेंज झाला. मग पुन्हा मार्केट एका दुसऱ्या ट्रेंडमध्ये कन्वर्ट झाला. मग मार्केटने लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, देन आफ्टर पुन्हा मार्केटने लोअर हाय बनवण्यासाठी गेला. पण तो मार्केटने ह्या प्रिव्हियस स्विंग ब्रेक केला, पुन्हा स्ट्रक्चर शिफ्ट झालं इथे आणि मार्केट पुन्हा एक स्विंग क्रिएट केला. तर हे सुद्धा तुमचं स्ट्रक्चर शिफ्ट आहे. मी जरा ड्रॉ एक, हे पण तुमचं एक क्लोन, हे झालं तुमचं एक स्ट्रक्चर शिफ्ट. आता इथे तुम्हाला काय बघायचं आहे, इथे तुम्हाला बघायचं आहे मार्केटने हाय बनवला का नाही. म्हणजे हे स्ट्रक्चर ब्रेक झालं लोअर लोचं, मार्केटने हाय ब्रेक केला, हा कॅन्डल क्लोज झाली आणि मार्केट रिव्हर्स आला. आता मला जर हा स्विंगने जर हे स्ट्रक्चर ब्रेक केलं तर परत माझं स्ट्रक्चर ब्रेक इथे येईल, हे स्ट्रक्चर ब्रेक होईल. पण मार्केटने माझा स्विंग ब्रेकच नाही केलाय. हा स्विंग मार्केटने माझा ब्रेक केलाय का, नाही केलाय. हा एक मिनिट, हा स्ट्रक्चर, हा स्विंग ब्रेक झाला का, नाहीये. मार्केटने या कन्सोलिडेशन करून हा पुन्हा स्विंग ब्रेक केला. म्हणजे जो हाय बनवला होता तो हायर लो, पुन्हा हायर हाय बनवला, पुन्हा मार्केटने मेन स्ट्रक्चर हे आपलं, आपल्याला हे स्ट्रक्चर ऑब्झर्व करायचं आहे मुळात. आणि मेन स्ट्रक्चरच्या आतमध्ये हे जर तुम्ही मोठ्या टाइम फ्रेमवरती गेला ना, सॉरी एकच मिनिट, हे बघा हा आपला मेन स्विंग आहे. हायर टाइम फ्रेमचा पाहिला तुम्ही तर एक डिलीट करतो, तुम्हाला क्लिअर कळेल. ऑर्डर ब्लॉक साईड, हा आपला मेन स्विंग आहे. मार्केटने हा स्विंग ब्रेक केला का, नाही. तर जेव्हा हा स्विंग ब्रेक होईल तर आपलं स्ट्रक्चर शिफ्ट झालं इथे. पण स्ट्रक्चर स्विफ्ट नाही झालंय, मार्केटने इन्साइड कॅन्डल बनवली आणि मार्केट अप ट्रेंडच्या दिशेने. ओके, समजलं. मी तुम्हाला चारही SMCचे कन्सेप्ट सांगितले, स्मार्ट मनी कन्सेप्टचे बेसिक कन्सेप्ट, जे नॉलेज तुम्हाला माहिती असावं. आणि ही तर सुरुवात आहे, ह्याच्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या खूप साऱ्या शिकण्यासारख्या आहेत आणि खूप मजा येईल तुम्हाला SMC शिकत असताना. तुम्ही एकदा जर SMC शिकायला लागला ना तर तुम्हाला हे
इंडिकेटर, चार्ट पॅटर्न, ट्रेंड लाईन हे यूट्यूबवर लोकांना कोणालाही फॉलो करायची गरज पडणार नाही. तुम्ही स्वतः ट्रेड प्लॅन करू शकता, स्वतः ट्रेड घेऊ शकता. आणि हे सगळं एका दिवसात समजण्यासारखं नाहीये पहिली तर गोष्ट, आणि समजतही नाहीये. पण एकदा समजलं तर मार्केटचा गेम बदलतो, पूर्ण बदलतो. एवढा सोपा होऊन जातो ना की तुम्ही विचारही करू शकत नाही, की तुम्हाला वाटेल आय कॅन मेक मनी. आणि फक्त सेटअप बघू नका, माझी स्टोरी समजून घ्या. मी तुम्हाला एवढं 35 मिनिटं बोललो, या 35 मिनिटांमध्ये मला तुम्हाला हे सांगायचं आहे. म्हणून तर मी माझ्या चॅनलचं नाव हेट आणि इनसाइट्स, म्हणजेच बाजाराचा दृष्टिकोन, अंतर्दृष्टी बघण्याचं विजन, मार्केटला बघण्याचा एक अँगल, कोणत्या अँगलने मी अप्रोचने मी त्या मार्केटला बघू शकतो, ह्या गोष्टी समजून घ्या. माझं मोटिव्ह हेच आहे तुम्हाला सांगण्याचं. तुम्ही हे समजून घ्या सगळ्या गोष्टी. आता प्रॉफिटपेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे प्रोसेस, खूप महत्त्वाची आहे प्रोसेस. तर तुम्ही इंस्टाग्रामवरती ना लोक तुम्हाला फक्त प्रॉफिट प्रॉफिट प्रॉफिट, ते यूट्यूबवरती प्रॉफिट, सगळीकडे तुम्हाला प्रॉफिटचे स्क्रीनशॉट दाखवतात. पण लॉसेस, डिप्रेशन, ओव्हर थिंकिंग, रात्रभर झोप नाही येणे, झोप लागतच नाही बराच वेळा, हे कोणीही दाखवत नाही. हे कधीही लोक शो करत नाहीत. आणि मला तुम्हाला ह्या सगळ्याच गोष्टी माझ्या ह्या चॅनल मार्केट दृष्टिकोन, अंतर्दृष्टी याच्या मार्फत तुमच्यापर्यंत या सगळ्या सत्य गोष्टी पोहोचवायच्यात. आणि त्या तुम्ही स्वीकार करा, तुम्हाला स्वीकार कराव्याच लागतील. कारण मार्केटमध्ये ॲक्च्युली तुम्हाला जर ट्रेडर म्हणून वाढायचं असेल तर पहिली तर गोष्ट स्वतःच्या आतमध्ये बघायला शिका. तुम्हाला एक्झॅक्टली तुमचं नेचर ओळखायला शिका. तुम्ही माणूस म्हणून स्वतःला सत्य स्वीकारण्याची सवय लावा. मार्केट तुम्हाला प्रत्येक क्षणाला तोंड द्यायला भाग पाडणार आहे. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक क्षणाला तुम्हाला निर्णय घ्यायला भाग पाडणार आहे. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला, प्रत्येक टाइमला तुम्हाला लालच येणार आहे, तुम्हाला भीती वाटणार आहे, तुमचा आत्मविश्वास डगमगवणार आहे. मग त्या टायमाला तुम्ही तुमचे विचार कसे ठेवताय, तुम्ही कसं स्वतःला समजून घेताय, स्वतःचं नेचर कसं समजताय, हे खूप महत्वाचं आहे. आणि हे तुम्ही नाही समजत तरी तुमचं मार्केटमध्ये टिकणं असंभव आहे. तुम्ही टिकू शकत नाही मार्केटमध्ये, तुम्ही राहू शकत नाही. मार्केट तुमचं सगळं घेऊन जाईल. म्हणून तर ट्रेडिंगला मी एक आत्मविकासाची प्रयोगशाळा म्हणतो. आणि माणूस इथे बदलतो. जीवनामध्ये ट्रेडिंग शिकत असताना या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. आणि मी फक्त व्हिडिओ बनवत नाहीये, मी माझी एक जर्नी तयार करतोय. मी तुम्हाला भविष्यात ट्रेनिंग देणार आहे. मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवतो, शिकवणार पण आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी मला जे येतंय ना ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. पण त्याआधी ना एक स्वतःला वचन द्या की तुम्ही खरंच रॅन्डम ट्रेड घेणार नाही. इथून पुढे तुम्ही स्ट्रक्चरला फॉलो करणार आहात. तुम्ही स्वतःच्या माइंडसेटवरती काम करणार आहात. तुम्ही स्वतःला वेळ देणार आहात, स्वतःला ओळखण्यासाठी टाइम देणार आहात. ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला काम करावं लागणार आहे. आणि हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला समजलं असेल, तुमच्याशी रिलेट झाला असेल, तुम्हालाही असं वाटत असेल की यार मीही ह्याच प्रॉब्लेममध्ये अडकलेलो आहे, तुमचे प्रॉब्लेम्स नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. तुमच्या अडचणी मला कळवा, फक्त ट्रेडिंग रिलेटेड. मी त्या सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला नवीन शिकण्याची आवड असेल तर मी शिकवण्याचा प्रयत्न करेन. पण एक पैशाच्या मागे न पळता एक शिकण्याच्या मागे पळण्याची जिद्द तयारी असेल जर तुमची, तर तुम्ही आवश्यक माझ्याशी जोडा. तुम्हाला मार्केटचा आणि तुमचा बघण्याचा दृष्टिकोन मार्केटला मी पूर्णपणे चेंज करून टाकेल. आणि मला होप आहे की तुम्ही सगळेजण स्वतःसाठी एक नियम बनवचाल, नियमांचं पालन करचाल आणि स्वतःला कमिटमेंट म्हणून माणूस उभा करचाल. आणि ह्या सगळ्यांमध्ये मला हेच तुम्हाला समजून सांगायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, पुढचे व्हिडिओ तुम्हाला कशा रिलेटेड हवेत.
काय काय तुम्हाला माझ्याकडनं अपेक्षित आहे मी तुम्हाला देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. पण एक छान माणूस म्हणून बनायला पहिलं शिका, मग ट्रेडिंगचा विचार करा. ओके, थँक्यू.